मित्रांनो, आज तुम्हाला अशी प्रॉपर्टी आपले सुशांत साहेब तुम्हाला दाखवणार आहे ना की विचारूच नका. सुशांत साहेब हे काय आहे यार, एवढे बिल्डिंग्स वगैरे बंगलेज वगैरे आहे, सगळं काय एकदम पूर्ण म्हणजे डेव्हलप झालेला एरिया आहे नाही का. आपल्याला दिसतच असेल, आपण बघत असाल अजून. बिलकुल सगळं काय इकडे डेव्हलप वाला एरिया आहे. ओके. आणि साहेब हे म्हणजे काय एक जबरदस्त प्राईम लोकेशन मध्ये ही प्रॉपर्टी आहे का? ओके. आणि सर रस्ते वगैरे तर जबरदस्त दिसतात. किती फुटाचे रस्ते असणार आहे सर? हा 30 फुटाचा रस्ता असणार आहे सर. ओके, 30 फुटाचा. बाजूला बांधकाम पण केलेलं आहे. बिलकुल बांधकाम कसा बंगला बांधलेला आहे त्यांनी. मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की बघा, इथं सगळं काय आम्ही व्हिडिओ बनवलेले आहे. तात्पुरतं मी तुम्हाला हे थोडंसं इंट्रो आम्ही दाखवत आहे. इंट्रोमध्ये सुशांत साहेब आपल्याबरोबर असणार आहे आणि एक व्यवस्थित माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रॉपर्टीबद्दल, आणि जी काय प्रॉपर्टी असणार ना ते संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर, बरोबर ना सुशांत साहेब? बरोबर. संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. अहो एकदम म्हणजे बघायला गेलं तुम्ही सगळं बघू शकतात की सगळीकडे बंगलेच बांधलेले आहेत कासिम सर इकडे. बिलकुल काही म्हणजे काही बांधकाम पण चालू आहेत. बिलकुल बांधकाम पण चालू. चला मित्रांनो, बघा व्हिडिओ हा संपूर्ण. आणि नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबचं बटन बाजूला आहे आणि लाईक पण करा, शेअर पण करा अवश्य. आणि नंबर पाहिजे तर ते पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पण आधी तुम्ही जाऊन जी प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवतो ना ती पहिला आधी बघून घ्या. ओके. जय महाराष्ट्र, जय पुणे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, तुमचं मी स्वागत करतो या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. आज तुमच्यासाठी जी काय माहिती देणार ना ते आपले हे साहेब असणार आहे, हे माहिती देणार आहे. साहेब तुमचं स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी. जय महाराष्ट्र, जय पुणे. धन्यवाद साहेब. एकदम प्राईम लोकेशन मध्ये धानोरी या ठिकाणी. आणि हे एकदा आपण बघून घ्या. आजूबाजूला आपल्याला बंगले दिसत आहेत, म्हणजे एकदम प्राईम लोकेशन मध्ये आहे. आणि या सोसायटीचं नाव आहे बॉर्डर रोड सोसायटी. बिलकुल एकदम गेटेड सोसायटी आहे कासिम सर ही. ओके. आणि इथे आपल्याकडे एक प्लॉट आहे. बिलकुल 3200 स्क्वेअर फूटचा प्लॉट. चालेल ना मित्रांनो, जे लोक बोलत होते ना, जे आपल्याला सांगत होते त्यांना प्लॉट खरेदी करायचं होतं कॉर्पोरेशनच्या लोकेशनमध्ये, कॉर्पोरेशनचं पाणी पाहिजे, खरेदी खत व्हायला पाहिजे, 7/12 व्हायला पाहिजे आणि असा बंगला त्यांना बांधायचा होता. तर त्याच लोकांसाठी आम्ही इथं आलेला आहे. एक तंतोतंतोची माहिती तुमच्यासाठी देण्यासाठी इथंच मी उभं आहे. फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की प्लीज कुठं जाऊ नका, फक्त व्हिडिओ बघत राहा. तुमच्यासाठी इथं आलेले आहे आणि तुमच्यासाठी हे किती गुंठे असणार आहे, किती स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे, असला भारी लोकेशन. अहो हे साहेबांनी बोलले धानोरी, पण धानोरीमध्येच आहे, पण एकदम सिटी. इकडून स्टेशन किती असणार आहे, काय असणार आहे, एक तंतोतंतोची माहिती. आणि अजून एक बोलतो मी तुम्हाला की बघा काय होतं माहिती का, लोकांना आहे ना जुने व्हिडिओ भेटतात. ते का भेटतात माहिती का, त्यांनी सबस्क्राईबचं बटन नाही दाबलेलं आहे. असं करू नका, सबस्क्राईब करा आणि नवीन लेटेस्टमधली माहिती आणि सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशन पण ऑल करून टाकायचं. कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवरती तुमच्यासाठी एक माहिती आम्ही घेऊन येत असतो. तर आपण बोलण्यामध्ये वेळ न घालवता डायरेक्टली साहेबांना आपण विचारू. सर कुठला प्लॉट विकायचा आहे? सर आपल्याकडे हाच प्लॉट आहे. आपल्याला हा दिसत आहे, हाच कासिम साहेब आपल्याकडे प्लॉट आहे विकण्यासाठी. ओके. आणि हा 3 गुंठ्याचा असणार. पूर्ण 3200 स्क्वेअर फूटचा हा प्लॉट एरिया आहे याचा. ओके. अरे साहेब हे ज्या आजूबाजूला लय भारी बिल्डिंग आहे साहेब. आजूबाजूला भारी बिल्डिंग आहेत आणि इथून जवळच आपल्या एअरपोर्ट सुद्धा आहे. एअरपोर्ट सुद्धा आहे बाजूलाच एकदम. हा, विमाननगरचं एअरपोर्ट आपल्याला लगतच आहे. आणि साहेब हे इकडून पुणे स्टेशन साधारणपणे किती किलोमीटर असणार? पुणे स्टेशन आपल्याला इथून कमीत कमी आपल्याला 5 किंवा 6 किलोमीटरवर येईल. म्हणजे एक अर्ध्या तासाचा वेळ आपल्याला जाण्यासाठी येईल पुणे स्टेशनला. फक्त अर्धा तासाचा. आणि एअरपोर्ट किती किलोमीटर असणार आहे साहेब? एअरपोर्ट एक 2 किलोमीटरवर आहे, जे की आपल्याला 15 ते 20 मिनिटात आपल्याला एअरपोर्टला जाता येईल. ओके. 22 किलोमीटर म्हणजे बघा ना साहेब, प्लेन वगैरे पण दिसतात इकडून, तर एकदम जवळून चाललेले. नेमकाच लँडिंग झालेला आहे प्लेन. हा लँडिंग झालेलं आहे इथंच आहे आपल्या. बिलकुल भारी आहे. आणि साहेब बघायला गेलं ह्याचा आपण जसं उल्लेख केला की 7/12 सेपरेट आहे, खरेदी खत सेपरेट आहे, तर बरोबर ना?
हा हे बरोबर. जे 7-12 सेपरेट भेटणार, खरेदी खत सेपरेट होणार आहे. येस. ओके, तर साहेब अजून ह्या प्लॉटची माहिती कशी, म्हणजे अजून काय बोलू शकतात तुम्ही? ही बॉर्डर रोड सोसायटी मध्ये हा प्लॉट येतो. ही Okay. सोसायटी गेटेड सोसायटी आहे. Gated पूर्ण अम्युनिटी सोबत आपल्याला ही सोसायटी आहे. अरे बापरे, अम्युनिटी सोबत पण भेटतात का? अम्युनिटीचा स्पेस बघितला की आपण आता येता हा मित्रांनो, तुम्हाला स्टार्टिंगला जे दाखवलं ना व्हिडिओ, म्हणजे त्यात तुम्हाला गार्डन एरिया, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सगळं काही हाऊस सर्व काही येणार अम्युनिटीज मध्ये. म्हणजे 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. हा. आणि साहेब काय रेट लावलेलं, काय याची हिशोबामध्ये? आस्किंग प्राइस आपण 2 CR म्हणजे ओनरची डिमांड आहे 2 CR, बट त्यात निगोशिएबल होईल सर. निगोशिएबल होणार आहे. येस येस. एकदमच म्हणजे एअरपोर्ट एकदम 2 किलोमीटरला आलेले आहे. हा. मग विश्रांतवाडी एकदम बाजूला आहे. आपण Yes. धानुरीमध्ये उभे आहे, बाजूला लोहगाव आहे. आणि जे लोक सर्च करत होते की प्लॉट भेटत नाही, तर या ना मग इथं तुमच्यासाठी इथंच आम्ही आणलेलं आणि एकदम क्लिअर कट आहे. कागदपत्र 7-12 खरेदी खत एकदम क्लिअर कट भेटणार आहे. एकदम क्लिअर कट, काय प्रॉब्लेम नाही ना? एकदम काहीच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही यामध्ये आपल्याला. ओके. आणि सर बघायला गेलं थोडंसं आपण चालता बोलू. हा चला. ओके सर, ही सोसायटी तर आपण दाखवत आहे लोकांना, म्हणजे इकडे बरोबर. सगळे बंगलोज वगैरे एकदम जबरदस्त, लोकेशन पण खूप छान आहे. आणि बघायला गेलं म्हणजे हे कुठल्या पण बँकेचं लोन होणार का सर? कुठल्या पण नॅशनल बँकेचं पण होईल, Okay. कुठल्या पण बँकेचं पण. नॅशनल बँकेचं पण होणार आहे. आपला हा एनए प्लॉट आहे. एनए प्लॉट हा आहे. येस. एनए प्लॉट आहे आणि एकदम कमी रेट मध्ये, म्हणजे 2 करोड बोललेले, त्याच्यामध्ये निगोशिएबल होणार का सर? निगोशिएबल होणार, 100% निगोशिएबल. 100% निगोशिएबल होणार, म्हणजे 2 करोड. ती आस्किंग प्राइस आहे, ओनर डिमांड आहे ती, त्यात निगोशिएबल होईल. आणि सर ह्या बरेचसे लोकांना आहे ना, धानुरी हा एरिया माहीत नाही, तर ह्या एरियाबद्दल थोडीशी माहिती देऊ शकतात सर? हे म्हणजे ह्या एरियाच्या आजूबाजूला कुठलं अजून एरिया पडतो, म्हणजे विमाननगर किती आहे इकडून? विमाननगर आपल्याला इथून एक 3 किलोमीटरवर विमाननगर येतं. ओके. म्हणजे इथून 2 किलोमीटरवर आपलं एअरपोर्ट आहे आणि त्याच्या पलीकडेच विमाननगर चालू होऊन जातं. बिलकुल. आणि इथून तुम्हाला खराडीला पण जाता येणार, ओके. विश्रांतवाडीला पण जाता येणार, ओके. चरोलीला पण जाता येणार, वाघोलीला पण जाता येणार. आणि कासिम सर, मेन काय आहे माहितीये का, जो रिंग रोड जातोय ना आपला पुण्याचा मोठा, हा, तो रिंग रोड फक्त इथनं ना एक 5 किलोमीटरवर आपल्याला आहे तो. रिंग रोड फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. धानुरीमध्ये मेन म्हणजे आपल्याला परत एक IT पार्क पण येणार आहे. ओके, IT हा. पार्क पण येणार आहे. बरोबर. आणि सर हे जे प्लॉट म्हणजे ह्या साईडला आहे, तर ह्या प्लॉटची काही दिशा वगैरे काय असं थोडं आहे माहिती तुम्हाला? दिशा म्हणजे आपल्या म्हणजे प्लॉटचं जे फ्रंट आहे ना, हा फ्रंट वगैरे हा, तेच. साईड जी आहे ना ती ईस्ट आहे, हा. म्हणजे तिकडची आहे ती वेस्ट हा, हा, आहे, हा. आणि इकडे नॉर्थ येतं, इकडे वेस्ट येतं. ओके, म्हणजे एकदम चांगल्या ह्याच्यामध्ये पोझिशन मध्ये आपल्याला कॉर्नर पीस आपल्याला हा. भेटू राहिलेले आहे. एकदम चांगला म्हणजे कॉर्नर. एक्झॅक्टली आता समजा हा प्लॉट आहे ना, हा असा प्लॉट आहे, ओके. नाही का, ओके. हा इकडचा प्लॉट हा हा. असा आहे. ओके. तर इकडे ईस्ट येणार, इकडे वेस्ट येणार. ओके. सॉरी, हा. बरोबर, ईस्ट वेस्ट हा, ईस्ट आणि वेस्ट. इकडे ओके. साऊथ नॉर्थ ओके. अशी दिशा असणार आहे. बिलकुल. आणि मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्टली यायला पाहिजे आणि डायरेक्टली बघायला पाहिजे. बघा, एकदम कॉर्नर आहे, एकदम कॉर्नर पीस तुम्हाला, म्हणजे कोणाचं काय नाही. बघा, इकडं पार्किंग वगैरे तुम्ही करू शकता, 2 व्हीलर 4 व्हीलर जे काय, म्हणजे 3000 स्क्वेअर फीटची जागा कमी नाहीये. टोटल बघायला गेलं सर, कुठून म्हणजे 3000 किती भरती, म्हणजे हे संपूर्ण पट्टा कसा असणार आहे? ही आपली इथून असणारे, हा. इथून इकडे असणारी जागा. हा ओके. प्लॉट इथून इकडे असणार आहे, पूर्ण ओके. 3200 स्क्वेअर फूट आहे. ओके. आणि हा जो रोड दिसतो ना आपल्याला, हा 30 फूटचा रोड आहे सर. 30 फूटचा रोड हा. आहे सर. हे म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ओनरने घेतले होते हे. येस. म्हणजे आज त्यांचा जबरदस्त फायदा झाला असेल, म्हणजे खूप फायदा झालेला आहे. बघा ना, हे सगळं म्हणजे इथं ओनरचा जबरदस्त, म्हणजे ह्या लोकेशनला त्यांनी ठेवले प्लॉट आणि त्यांचा जबरदस्त फायदा झाला. मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार बोलत असतो की जमिनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुमचा 100% असाच फायदा होऊ शकतो. एक वेळ त्यांनी घेतलं होतं आणि त्यांनी ठेवून टाकलं, आज करोडोचे मालक झाले. बरोबर ना? बरोबर. आज करोडोचे मालक झालेले आणि करोडोच्या ह्याच्यामध्ये आज त्यांना जबरदस्त हे फायदा झालेले आहे. बरोबर ना साहेब? बरोबर. साहेब, आपले प्लॉटिंगचे पण व्हिडिओ असतात, लोकांना आपण बोलत असतो की प्लॉटिंगमध्ये पण इन्व्हेस्ट करा. तर बघा, हे आज म्हणजे एकदम सिटीमधला, तुम्हाला संपर्क करायचा असलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले, थेट तुम्ही संपर्क करा. अजून काय बोलायचं सर तुमचे स्पेशल?
काहीच नाही, बस चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या लवकर, हा, लवकरात लवकर या, लवकर या, लवकर कारण की call राहणार करा. नाही साहेब राहणार नाही, हा जास्त राहणार नाही. आता बघा व्हिडिओ झालाच व्हायरल. हा. ओके चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल Yes. वरती. जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. जय पुणे.